ब्रेकनंतर आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। सातारा फलटण रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात मोठा दावा करण्यात आलाय। गोपाळ बदनेच्या वकिलांना सुसाईड नोटबद्दल खळबळजनक दावा समोर आलाय। हॉटेलमध्ये मृत डॉक्टरच्या हातावरील सुसाईड नोट कोणालाही दिसली नाही, पण पोस्टमॉर्टम रूममध्ये हातावरती सुसाईड नोट दिसली हे कसं शक्य आहे असा सवाल वकिलांना कोर्टात केलाय। वकिलांच्या दाव्याने आता अनेक प्रश्न हे उपस्थित झालेले आहेत आणि अशा स्वरूपाचा दावा हा वकिलांनी करून नवीन खळबळ माजवून दिली आहे। तर फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। स्वखर्चातनं डॉक्टर तरुणीचा पुतळा फलटण उपजिल्हा रुग्णालय परिसरामध्ये उभारणार अशी घोषणा रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे। एकीकडे आपण बघतोय साजरी करणार नाही हे काय आयुष्य आहे तो तुम्हाला जर माणुसकी असेल तर तुम्ही भावना सोडून द्या, त्या मुलीची आठवण ठेवा। माझी विनंती आहे तुम्हाला, आपल्याला जगाला हे सांगायला लागणार आहे की फलटण तालुक्यात सच्ची माणसं आहेत, वारकरी पंथाची माणसं आहेत, त्यांच्याकडे बघून आमची परीक्षा करू नका। आणि त्या मुलीचा पुतळा हा उभा राहणारच, पण सरकारने नाही दिले, माझ्या खर्चाने मी उभे